नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? चेहऱ्यावर एक स्माइल ठेवत चला नेहमी. कोणी विचारलं की कसे आहात, तर आतून आवाज यायला पाहिजे की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. या एका वाक्याने जर तुम्हाला थोडं तरी वाटत असेल, बघा म्हणून स्वतःला मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. काय फरक जाणवतो तो स्वतःच. 1,00,000चा दागिना जरी तुम्ही घातला की नाही, तरी तो आनंद नाही येणार. जी आतून आलेली स्माईल, आतून आलेला जो आनंद आहे, तो आपल्याला 1,00,000चा दागिना घालून सुद्धा मिळणार नाही. ओके. सो आज आपला रेकी लेवल 1 चा डे फर्स्ट. आज आपण इथे कुणाला भाग्यशाली बनायचे आहे? कुणाला असं वाटतं का की मी भाग्यशाली नाहीये? म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की का माझ्या जीवनामध्ये हे असं, माझ्या जीवनामध्ये तसं, नशीब फुटके आहे, तर असंच असं काहीतरी वाटतं. तर तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे काय? त्यांनी हँड राइज करा. म्हणजे आपण व्हॉलंटियर. किसको किसको भाग्यशाली बनना है? ओके. टॅपिंग. काय नाव आहे मॅम? अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. ऑप्शन आली असेल तुम्हाला. आणखी सुवर्णा मॅम. ओके. अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. तुम्हाला वाटतं का तुम्ही भाग्यशाली नाही आहात? ते आहे असं वाटतं. आहे असं वाटतं का? ओके. नाही, इथे मला व्हॉलेंटियर लागणार आहे, ज्यांना ज्यांना भाग्यशाली बनायचं आहे, आणखी जास्त भाग्यशाली बनायचं आहे. मला तसे 2 व्हॉलेंटियर पाहिजे आहे. म्हणजे आपण कसं कम्युनिकेशन करू तर बरं राहील. ओके. टॅपिंग. मॅम नाव काय आहे तुमचं? नाव काय आहे तुमचं? फास्ट टॅपिंग. नाव काय आहे तुमचं? ओके. असो. फक्त हँड रेज करा किंवा थम्स अप करा. कुणाला भाग्यशाली बनायचे आहे? कुणाला भाग्यशाली, कुणाच नाही माझ्या भाग्यशाली? ऑलरेडी भाग्यशाली आहे. ओके. रोशनी मॅमने हँड राईज केलेलं होतं. गुड. चला. सीमा सीमा मॅमनी पण हँड राईज केलं. ओके. आपण आज भाग्यशाली बन. 1 करोडची ऑफर आहे. 1 करोडची ऑफर आहे. 1 करोड कुणाला पाहिजे आहे? 1 करोड कोणाला पाहिजे? टॅपिंग. ओके. आणखी कोणाला पाहिजे 1 करोड? ओके. त्या मॅमला 1 करोड. मॅम, मी तुम्हाला 1 करोड देते. मला त्या बदल्यात तुमचे 2 डोळे हवे आहेत. द्याल का? अनम्यूट करा. अनम्यूट करा. अनम्यूट. मी तुम्हाला 1 करोड देते. त्या बदल्यात मला तुमचे 2 डोळे पाहिजे आहे. मला देणार काय? नाही. अरे, ऑफर 1 करोडची आहे तुम्हाला. नको 1 करोड? का बरं? नको. ठीक आहे. ओके. 2 पाय. नको. 2 पाय नको. 2 हात. नाही. नाही. बघा, जेव्हा मी म्हटलं की तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे, सगळ्यांनी सगळ्यांच्या मनामध्ये होतं की येस, मला भाग्यशाली बनायचे आहे. आणि 1 करोड म्हटलं तर सगळ्यांना वाटलं की यार मी हँड राईज करायला पाहिजे होतं. आतून तर वाटलंच असेल. भरपूर लोकांना वाटलं. पण त्या बदल्यात मी तुम्हाला 2 डोळे, 2 पाय, 1 हात असं मागितलं, तर तुम्ही सरळ नाही म्हटलं. मग विचार करा, या पृथ्वीवर असे कितीतरी लोक आहेत की त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही. आहेत का? आपण बघितलं आहे ना? त्यांना 2 डोळे आहे पण बघता येत नाही. पाय आहेत, चालता येत नाही, अपंग आहेत. कुणाला हात नाही. आणि आपलं हे शरीर किती करोडोचं आहे, कधी विचार केलेला आहात? मग त्या लोकांपेक्षा आपण किती पटीने भाग्यशाली आहोत? आहोत की नाही? आहोत की नाही? आहोत ना? मग आपण त्यांच्या स्वप्नातलं जीवन जगतो आहे.
त्यांचं स्वप्न आहे की 2 डोळे मला असते तर मी हे जग बघू शकलो असतो. आणि या 2 डोळ्यांना तुम्ही कधीतरी थँक यू म्हटलेलं आहे का? म्हटलं आहे? या दोन्ही डोळ्यांनी आपण अख्खं जग बघतो आहे. पण कधीही या 2 डोळ्यांना आपण थँक यू सुद्धा म्हणत नाही. या हातांनी या पायाला आपण पायाला सुद्धा पाय आपलं एवढं ओझं सहन करतो. आपण त्या पायाला मी थँक यू म्हणतो का? नाही. कधीही नाही म्हणत. एक विचार करा, रेकी फक्त शिकण्यासाठी नाही आहे आणि मी तुम्हाला हे का बरं सांगते आहे. आतापर्यंत जर तुमच्या डोक्यामध्ये बघा, क्लिन्झिंग ही खूप महत्वाची असते. म्हणजे आपली विचारशक्ती कशी असायला पाहिजे. आपण रेकीचे प्रवास सुरू करूया, पण त्याआधी तुमचे विचार मला बदलवणे खूप गरजेचे आहे. रेकी ही प्युअर एनर्जी आहे. ती शिकण्याआधी तुमचे विचारही शुद्ध असायला पाहिजे. कुणाकडे बंगला आहे, गाडी आहे, स्वतःचं घर आहे? स्वतःचं घर नाही आहे. भाड्याचं घर आहे? आता थंडीचे दिवस सुरू आहेत मॅम. रोडावर कितीतरी लोक असे आहे की त्यांना रात्रीची झोप थंडीच्या रोडावर काढावी लागते. त्यांच्या डोक्यावर छत नाही आहे आणि तुम्ही काय म्हणत असाल? म्हणजे प्रत्येकाला असतं ना, हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये. लक्ष आपलं कुठे जाते सर्वप्रथम? ज्या गोष्टी नाही आहेत ना, त्याच्यावर जात असते. पण ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे कधीतरी बघितलंय का की ही गोष्ट माझ्याजवळ आहे? सॅटिस्फाईड आपण कधीच राहत नाही. आपला फोकस कुठे जातो? तर निगेटिव्ह गोष्टीकडे जात असतो. आपण पॉझिटिव्ह म्हणजे जे काय आहे त्याकडे लक्ष देणार नाही. पण जे नाही आहे ना, आपण वारंवार त्या गोष्टीला रिपीट करत असतो आणि युनिव्हर्स मग तसंच घडवत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं असतं? ज्या गोष्टी आपण विचार करतो आपल्यासोबत तसंच घडत असतं. म्हणून आपली जशी विचारसरणी असेल की नाही, त्याचप्रमाणे आपलं जीवनही घडत असतं. आजपासून रोज सकाळी उठल्यावर एक वाक्य नक्की म्हणा, मी भाग्यशाली आहे. युनिव्हर्स तुम्हाला आणखी भाग्यशाली बनवेल. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. दररोज उठल्यावर 3 वाक्य, 3दा हा एक वाक्य रिपीट करा आणि बघा की काय चेंज होतो. आणि आपल्याकडे बंगला आहे, कुणाकडे भाड्याचं घर आहे, पण तरी सॅटिस्फाईड नाही आहे. मग मॅम जेव्हा आपल्याला असं वाटलं की नाही, की माझं स्वतःचं घर नाहीये, तर त्या लोकांना लक्षात घ्यायचं की अरे, त्यांच्याकडे तर डोक्यावर छत सुद्धा नाही आहे. मग आपण त्यांच्या स्वप्नातलं जीवन जगतो आहे. कधीही तुम्हाला कमीपणा वाटणार नाही. कधीही नाही. वाटेल का? नाही वाटणार. कधीही नाही वाटणार. त्या लोकांना आपल्या डोळ्यासमोर आणा. मग आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण चांगलं जीवन जगतो आहे. बरोबर? रेकी आपल्याला जीवन जगायला शिकवत असते. रेकी फक्त आपल्याला शिकण्यासाठी नाही आहे, तर फक्त ती आपल्याला जीवन जगायला शिकवत असते. कशा प्रकारे आपण मला एक सांगा की शेतकरी काय करतो? कुणाला माहिती आहे का शेतकरी काय करतो? शेतकरी काय करतो? सीमा मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. शेतकरी काय करतो मला सांगा? अन्न पिकवतो. अन्न पिकवतो. पण त्याला म्हणजे तांदूळ पाहिजे आहे, तर तो गव्हाचं रोप म्हणजे गव्हाची पेरणी करतो का? बिया लावतो. नाही नाही, बीज तसं नाही. मला तसं नाही म्हणायचं आहे. मी म्हणत आहे की त्याला जर धान पाहिजे असेल तर तो गहू पेरतो काय? धान तांदूळ किंवा तूर पाहिजे आहे तर चणा पेरतो का? असं म्हणत आहे मी. नाही.
त्या चण्याचं झाड पाहिजे म्हणजे चणे पाहिजे तर तो चण्याचंच रोप किंवा चण्याचं जे बी आहे ते पेरत असतो. बरोबर आहे? म्हणजे शेतकरी काय करतो त्याला जे पाहिजे आहे तो त्याचीच पेरणी करतो. तुम्ही काय करता विचार केला कधी? तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. काय पाहिजे आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या पलीकडे आपलं जीवन आहे का? या पलीकडे आपलं जीवन आहे का? असेल तर सांगा मला. नाही. मग आपण काय करतो? शेतकरी त्याला जे पीक पाहिजे आहे, तोच त्या पिकाची तोच पेरणी करत असतो आणि तो त्याच पिकाला वाढवतो. आपण काय करतो? आपल्याला पाहिजे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आपण काय मागतो? दुःख, नैराश्य, कटकट. कारण आपण नेहमी ते काय म्हणतो? कटकट आहे, दुःख आहे, हे दुखत आहे, ते दुखत आहे. अशा प्रकारचे रिपीट करत असतो आणि ते माइंडला आपण सांगत असतो. आपला सबकॉन्शियस माइंड काय करतो? ज्या प्रकारे तुम्ही विचार कराल त्या प्रकारे घडत जाणार. बरोबर? इथून पुढे तुम्हाला काय करायचे आहे तर विचार हे जे पाहिजे आहे आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण आपल्याला सांगायचं आहे आपल्या ब्रेनला सांगायचं आहे मला हे पाहिजे आहे जे नको ते बोलायचंच नाही. ओके. तुमच्या जीवनामध्ये जे हे दुःख आहे मी आज तुम्हाला एक टेक्निक सांगत आहे जेही दुःख आहे कुठलंही दुःख असो मग तुमच्या घरची भांडीवाली नसेल येत तिचे दुःख तुम्हाला जीएसटी भरायला लागत असेल त्याचे दुःख किंवा आणखी कोणाला तब्येतीचे म्हणजे बाकीचे भरपूर काही असतं. अशा दुःखांना तुम्ही आता लिहून काढा. सगळ्या प्रॉब्लेम्सला ज्याही प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला दुःख होतो त्रास होतो या प्रॉब्लेम्सला तुम्हाला ऑन पेपर लिहून काढायचं आहे आता. तुमच्या जीवनामध्ये काय काय त्रास आहे ते लिहून काढा आणि ते कशासाठी तुमचे लिहून झालं की मग मी सांगते. लिहा सर्वांनी काय काय प्रॉब्लेम आहे काय काय त्रास आहे ते सर्वांनी लिहून काढायचे आहे. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा. रेडमी, अरुणा, मीना, मंजिरी, हे कोण आहे? श्रावणी. ओके अरुणा मॅम बाहेर आहे. इट्स ओके नो प्रॉब्लेम. प्रकाश आणखी काय प्रवीण मांजरेकर. स्विच ऑन युअर व्हिडिओ. बघा अरुणा मॅम बाहेर आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून सांगितलं की ते बाहेर आहे. बाकीचे व्हिडिओ ऑन करा फास्ट. मला की नाही एका सोबत दोन काम करणारे लोक असे म्हणजे पण रेकी शिकत आहो 5 दिवसाचा हा सेशन आहे. 5 दिवसाचे मला फक्त तुमचे 5 तास हवे आहेत. बरोबर तुमच्या जीवनाला बदलविण्यासाठी. आणि बाकीचे लोक आहेत की व्हिडिओ ऑफ करून ठेवले त्यांना काय समजणार आहे जी ऍक्टिव्हिटी सांगते आहे ती जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा फायदा जाणवणार आहे अदरवाईज काही होणार नाही. ओके. तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते सर्वांनी लिहून काढायचे आहे आणि का बरं लिहायचे होते मी तुम्हाला सांगणार आहे मग. ओके फास्ट ठीक आहे. चाकुरे सर फक्त हे लिहा सगळ्यांनी लिहायची ऍक्टिव्हिटी सर्वांनी करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये काही दुःख नाही आहे कुठलाही छोटं मोठं कुठलाही दुःख कुठलाही त्रास असो लिहून काढायचा फास्ट. लिहून झालं की थम्सअप करा. ओके भास्कर सरांचे लिहून झाले. किती प्रॉब्लेम्स आहेत सर किती लिहून झाले 1 2 4 5 किती आहे? आपल्याला काय करायचे आता जे तुम्ही दुःख लिहून काढलेले आहे कधी कधी काय असतं ना आपण बोलून दाखवू शकत नाही आणि त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होतो. बरोबर. आपल्याला बोलायचं नसेल किंवा काही तर असं आपण पेपरवर लिहून काढायचं. छान ओके गुड. आता या पेजला फाडून टाकायचं आहे आणि क्लास संपलं की जाळून टाकायचं. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दररोज करायची आहे. कुठलाही त्रास असो कारण
जेही आपल्या मनामध्ये दडलेले आहे, जे दुःख आपल्या मनामध्ये दडलेले आहे, ते आपल्या तोंडाबाहेर नाही, तर असं आपण लिहून आपण ते बाहेर काढत आहे आणि थोडं हलकपणा जाणवेल तुम्हाला. कंटिन्यू आपल्याला हे 21 दिवस करायचं आहे. जेही दुःख आहे, कुठले 10, 12, 15 जेवढे असतील तेवढे. सगळ्या दुःखांना, सगळ्या त्रासाला आपल्याला लिहून काढायचं आहे आणि फाडून जाळून टाकायचे आहे. जाळणं शक्य नसेल तर तुम्ही फाडून डस्टबिनमध्ये पण टाकू शकता. ओके. मग आता आपण आपल्या माइंडमधले सगळी नकारात्मकता आपण लिहून काढलेली आहे. मग आता ती जागा खाली झालेली आहे. तुमच्या माइंडमधले सगळे नकारात्मक भाव आपण लिहून काढले. आता आपल्याला काय पाहिजे आहे, त्याची पेरणी करायची आहे. ओके. आपण ब्रेन वॉश करतो आहे. आपल्या घराची आपण साफसफाई करतो. दिवाळीमध्ये अख्खं घर धुवून काढतो. कधी तुम्ही ब्रेनची आपली सफाई केली आहे का? ब्रेन वॉश केला कधी? कधीच नाही केलं. कोणीच नाही केलेलं आहे. ही ऍक्टिव्हिटी तीच आहे. ब्रेन वॉशची ऍक्टिव्हिटी आहे. कारण आपल्या घरी जर कचरा आहे आणि आपण तिथे राहणार आहे. कचरा ठिकाणी राहायला कोणाला आवडणार आहे का? जिथे कचरा आहे, जाळकी लागलेली आहे खूप असं तिथे राहायला आवडणार आहे का? मुळीच नाही. ज्यांच्याकडे गाड्या आहे, त्या गाड्यांची सर्व्हिसिंग सुद्धा आपण 6 महिने, 12 महिने करत असतो. 6 महिन्यांनी, 12 महिन्यांनी करत असतो. पण ब्रेनची कधीही सर्व्हिसिंग केलेली आहे का तुम्ही? कधीच नाही. म्हणून ही ऍक्टिव्हिटी ती समजायची की आपण आपल्या ब्रेनला वॉश करतो आहे. सर्व्हिसिंग करतो आहे. म्हणजे ज्याही नको असलेल्या गोष्टी आपण सगळं लिहून काढणार आहे आणि त्याला जाळून फेकून टाकणार आहे. बरोबर. मग आता आपल्याला ज्याही गोष्टी पाहिजे आहे, आपल्या ब्रेनला सांगायचे की मला हे हवं आहे आणि ब्रह्मांडाला सांगा की जर कुणाला सॅलरी आता 1,00,000 असेल, 2,00,000 पाहिजे असेल, तर आपल्याला सांगायचं कसं आहे की मला पाहिजे आहे, असं नाही. तुम्हाला ती सॅलरी आता आहे म्हणजे व्हिज्युअलाइज कसं करायचे आहे तर आय अर्न 2,00,000 पर मंथ म्हणजे मी आत्ता आपल्याला मला पाहिजे आहे किंवा मला होऊ दे किंवा मला मिळू दे असं नाही. तर माझी सॅलरी ही आहे. मला 2,00,000 महिना सॅलरी आहे. मला 5,00,000 महिना सॅलरी आहे किंवा एखाद्याला बंगल्यामध्ये राहायचं असेल मोठ्या तर व्हिज्युअलाइज करायचे आहे तुम्हाला की माझा 2 करोडचा बंगला बनून रेडी आहे आणि मी या तारखेला तिथे प्रवेश करणार आहे. असं म्हणजे कसं? आपण युनिव्हर्सला सांगतो आहे की खरोखर माझ्या जीवनामध्ये हा आहे म्हणजे ही गोष्ट माझ्या जीवनाचा भाग आहे. तरच ती गोष्ट तुमच्या जीवनाचा भाग बनेल. जर तुम्ही विचारच करणार नाही तर ते घडणार आहे का? नाही. हा लॅपटॉप, मोबाईल, पेन काहीही असो. सर्वप्रथम कुठे विचाराला डोक्यामध्ये विचाराला तेव्हा हे कुठे बनलेले आहेत आणि आपण त्याचा वापर करतो आहे. मग तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगितलंच नाही की मला 5,00,000 महिना कमवायचा आहे, तर तुम्ही 5,00,000 महिना कमवणार आहात का? कमवणार आहात काय? नाही. मग आपल्याला सांगायचं कुणाला आहे? आपल्या माइंडला. आपण जेव्हा सांगू तेव्हाच आपण त्याच्यावर वर्क करू. राइट? पण आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचंय तेच माहिती नाही. मग आपण त्या रस्त्याने चालणार आहोत का? मुळीच नाही. मग तुम्हाला डेली काय सांगायचं आहे, की मला या गोष्टी हव्या आहे आणि व्हिज्युअलाइज करायचे आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्ट करायचे आहे. ज्या प्रकारे तुम्ही मॅनिफेस्ट करता, त्याच प्रकारे तुमच्यासोबत घडत असतं. ओके. आणि जी गोष्ट तुम्हाला जास्त लवकर हवी आहे, जी तुम्हाला फास्ट हवी आहे, तर काय करायचं? या अशा रेड डायरी असे येलो कलरचे म्हणजे एक मिनिट माझं इथे सगळं लिहिलेलं आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते. माझं इन्फॉर्मेशन लिहिलंय. ओके. बघा अशी येलो पेजेसची डायरी येत असते. येलो पेजेसची डायरी येत असते. यात तुम्हाला रेड पेननी लिहायचं आहे. काय तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ते आणि तुम्हाला 21 टाइम्स त्या लिहायच्या आहे. म्हणजे रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना येलो पेजची डायरी असते. त्यावर तुम्हाला रेड पेननी लिहायचं आहे जे तुम्हाला हवं आहे. 21 टाइम्स 21 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. एखाद्याला छान हेल्थ पाहिजे असेल, फायनान्शियल स्ट्रॉंग तुम्हाला व्हायचं असेल किंवा अजून भरपूर गोष्टी असतात.
ओके. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ते आपण युनिव्हर्सला मागणार आहोत. ओके. आता मला एक सांगा, आपण एक छोटं मेडिटेशन घेणार आहोत. त्याआधी मला एक कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. असं झालं आहे का, की तुम्हाला कुणीतरी बोललेलं आहे आणि तुम्ही आता त्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काहीतरी घडलं आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा खूप राग येतो आहे. खूप राग येतो आणि तुम्ही बोलत नाही त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीचे नाव जरी आलं तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असं एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. असं होतं का? हँड थम्स दाखवा. फक्त थम्स दाखवा. असं होतं का? होतं. टॅपिंग येस मंजिरी मॅम. गुड. सर राजेश सरांचं पण होतं. ओके. त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होतो. त्या व्यक्तीपर्यंत तो त्रास पोहोचलेला आहे का सर? मॅम? आपण विचार करतो तर त्याचा त्रास फक्त कुणाला होणार आहे? आपल्याला. त्या व्यक्तीला होणार आहे का नाही? मग त्याच्याने काय होणार आहे? एन्झायटी, डिप्रेशन म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत, सगळ्याचा त्रास आपणच घ्यायला पाहिजे का? नाही. मग या गोष्टी काय करायला पाहिजे? सोडून द्यायला पाहिजे आपल्याला. काही काही गोष्टी काय सोडून दिलेल्या बऱ्या असतात. म्हणजे तिथेच या गोष्टी सोडून द्यायला हव्या. यासाठी आपण एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहोत आणि या गोष्टी आपण इथे सोडायला शिकणार आहोत. ओके. सो मेडिटेशनसाठी सगळ्यांनी रेडी राहायचे आहे. शक्य असेल तर पाणी पिऊन घ्या आणि आपण जेव्हा बसतो तर आसनवर बसायचे आहे आपल्याला किंवा चेअरवर बसला तरी चालेल पण पायाखाली आसन. ओके. एक 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे पण खूप सुंदर मेडिटेशन आहे. तिथे तुम्हाला सर्व गोष्टी ज्याही नको असलेल्या गोष्टी त्यांना तुम्ही सोडून द्यायला शिकणार आहात आज. ओके. चला आपण स्टार्ट करूया. ओके. चला डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. रेडी आहात सगळे? आणि अगदी रिलॅक्स बसायचे आपल्याला. कुठलाही शरीरावर कुठलाही ताण नको. अगदी रिलॅक्स. अगदी रिलॅक्स आपल्याला बसायचे आहे. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. पटपट बसून जा. रेडमी कोण आहे? फास्ट फास्ट फास्ट. ओके झालं का? ओके चला. डोळे हलके बंद आणि तळ हात आपले आकाशाकडे असू द्या. अशा प्रकारे बसायचे आपले तळ हात असे मांडीवर अगदी रिलॅक्स आणि आपले हे तळ हात आकाशाकडे. ओके. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे, दूर होत आहे, दूर होत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य
ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकते सहन केलेली आहे, आज आपण आपल्या जीवनात ज्याही नकारात्मकता सहन केलेली आहे, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. डिलीट करणार आहोत. डिलीट करणार आहोत. जीवनामध्ये प्रत्येक क्षण जेही काही पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण आनंदाने जगलो आहे, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. कुलूप बंद करणार आहोत. आज फक्त मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपण परमसुख, परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणी, दुःखाच्या प्रत्येक आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत. कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात, कधी गोड असतात, कधी जीवनामध्ये सुख प्रदान करतात, तर कधी या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये दुःखाचा कारण बनतात. आज आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो, जर कुणी कळत नकळत तुम्हाला शब्दांनी, कृतींनी दुखावलं असेल, शब्दांनी, कृतींनी दुखावलं असेल, त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करा. त्या व्यक्तीला माफ करा. त्या नकारात्मक कृतीला माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे हो. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि म्हणूनच माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी ठेवायच्या आहेत. फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले आनंदाचे क्षण आपण आज कुलूप बंद करणार आहोत. कुलूप बंद करणार आहोत. कुलूप बंद करणार आहोत. गेल्या 24 तासांमध्ये जे जे आनंदाचे क्षण, गेल्या 24 तासांमध्ये जे जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहोत, त्या प्रत्येक क्षणाला कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचे आहे. प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचे आहे. अगदी माफ करून टाका. अगदी माफ करून टाका. कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, कळत नकळत अगदी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुम्ही मागितलेली माफी किंवा पोहोचवलेली माफी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. पोहोचणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्याचा काळ आठवा. किती घटना घडल्या जीवनामध्ये, काही आनंद देणाऱ्या, काही दुःख देणाऱ्या. माहिती आहे माफ करणं खूप कठीण आहे. माहिती आहे माफ करणं खूप कठीण आहे.
त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात ज्यांच्या शब्दांनी, कृतींनी नकारात्मकतेचे भाव आणले, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, कळत नकळत अगदी तुम्ही तुमच्या शब्दांनी कुणाला दुखावलं असेल, त्यांची मनोमन माफी मागा आणि माफी मागा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे. तशीच वाढणार आहे. गेल्या एका महिन्यामध्ये आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. चला मग आता आपण गेल्या एका वर्षाच्या घटना आठवूया. चला मग आता आपण एका वर्षाच्या घटना आठवूया. अगदी ज्या घटना जास्ती दुःख देणाऱ्या असतील, ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास दिलेले आहे, आज सगळ्यांना माफ करून टाका. सगळ्यांना माफ करून टाका आणि माफी मागा. माफ करा आणि माफी मागा. आणि जीवनातल्या प्रत्येक क्षणाला आनंदाच्या प्रत्येक आठवणी मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आनंदाच्या प्रत्येक आठवणी मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आज जवळच्या एका व्यक्तीने आज तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल. एखादा जिवलग मित्र, मैत्रीण कायमची दूर झाली असेल, त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. मनाच्या गाभाऱ्यातून दूर करा, दूर करा. त्या दुःखांना दूर करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी पाहिजे आहे. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करा. माफ करा, माफ करा आणि माफी मागा. बघा करून. आणि आता आपण त्या क्षणात पोहोचलो आहे. तो म्हणजे आपला जन्मदिवस. बालपणातला पहिला श्वास. म्हणजे आपण या पृथ्वीवर आलो तो क्षण. बघा ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या मातापितांच्या हातात दिलेलं आहे. तुमच्या मातापितांच्या हातात दिलेलं आहे आणि तुम्हाला बघून तुमच्या मातापितांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या मातापितांना झालेला आनंद अनुभवा. त्यांना तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवा आणि त्या मातापितांचा आभार माना. त्या मातापितांचा आभार माना. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या मातापितांना मनोमन आभार माना. त्या मातापितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्या मातापितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. खूप काही सोसलेलं आहे. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. आभार माना. आणि आपण त्या जन्माच्या वेळी आपल्याला कोरी पाटी दिलेली होती. ती कोरी पाटी कशासाठी? जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची परिपूर्ण करू शकू. आणि आता तीच कोरी पाटी घट्ट पकडून वापस आणायची आहे. तीच कोरी पाटी आपल्याला घट्ट पकडून वापस आणायची आहे. कारण इथून पुढे आयुष्यामध्ये फक्त आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करणार आहोत.
कारण इथून पुढे आपण आपल्या आयुष्यामध्ये परत एकदा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करणार आहोत. कोरीपाटी हृदयाशी घट्ट पकडा, घट्ट पकडा. ईश्वराने आपल्याला आणखी एक संधी दिलेली आहे. ईश्वराने आपल्याला आणखी एक संधी दिलेली आहे. ती कोरीपाटी घट्ट पकडा आणि तीच कोरीपाटी घट्ट पकडून तुम्हाला आता परत यायचं आहे. परत यायचं आहे, परत यायचं आहे. आणि आता तुमचे दोन्ही हात रब करा आणि हलकं डोळ्यावर स्पर्श करा. हस्तस्पर्श अगदी हलकं असायला पाहिजे आणि धन्यवाद करा त्या ईश्वराचं, धन्यवाद करा युनिव्हर्सचं आणि स्वतःचं आभार माना. कसं वाटलं? एनी शेअरिंग? कुणाला शेअर करायचं आहे? कसं वाटलं मेडिटेशन? त्या सर्व लोकांना तुम्ही माफ केलं काय? ओके. जितक्या सहजतेने गोष्टी सोडून देता आल्या की नाही, तितक्या सहजतेने गोष्टी सोडून द्या. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतील त्या गोष्टीला पकडून ठेवू नका. सोडून द्या त्यांना तिथेच आणि पुढे चला. कसं वाटलं सुवर्णा मॅम? अनम्यूट करा. खूप ऑप्शन छान आले. वाटलं मॅम. खूप मस्त वाटलं आणि असं कधी विचारही केला नव्हता की आपण एवढं सहजपणे माफ करू शकतो वगैरे. आणि खूपच मस्त वाटलं. खूप थँक्यू. छान एक एक पल असं परत असं रिन्यू झाल्यासारखं झालं. मस्त. थँक्यू. ओके. आणखी कोणाला शेअर करायचं आहे मेडिटेशन? कसं वाटलं? तुमचे शेअरिंग आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. हॅलो मॅम. हा बोला. हा हा खूप छान वाटलं आणि खरंच ते डोळ्यासमोर माफी जशी मागून असं हे होत होतं. खरंच छान वाटलं त्याने. बघा जितक्या सहजतेने आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या ना तितक्या सहज आणखी सहज आपलं आयुष्य आणखी सुंदर होतं बरं. हो. आणि हम्म. आपल्याला रेकीमध्ये हे शिकायचे आहे. ओके. खूप छान. ओके गुड. हम्म. बघा रेकीमध्ये आपण स्वतःच हे खूप गरजेचं होतं. मला तुम्हाला तुमचं ब्रेन वॉश करणं खूप गरजेचं होतं. आता तुम्ही त्या लोकांना माफ केलं आणि त्या लोकांची माफी सुद्धा मागितली जे तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी अगदी त्रास दिलेला असेल. त्या लोकांना तुम्ही माफ केलं आणि माफी मागितली. ओके गुड. हे का गरजेचं होतं मला? एक विचार करा की एका ग्लासामध्ये गढूळ पाणी आहे आणि एका ग्लासामध्ये क्लीन पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. तुम्ही कुठलं पाणी पिलं असतं? किंवा तुम्हाला कुठलं पाणी प्यायला आवडलं असतं? सांगा भास्कर सर. कुठलं क्लीन स्वच्छ पाणी पिलं असतं की गढूळ पाणी पिलं असतं? स्वच्छ पाणी मॅम. येस. सर्वांना स्वच्छ पाणी प्यायचे आहे. मग मला सुद्धा रेकीच्या प्रवासाला तुम्हाला स्वच्छ मनाने न्यायचे आहे. म्हणून या गोष्टी गरजेच्या होत्या. बरोबर कळलं? मग तुम्हाला वाटेल की मॅम रेकी शिकवायच्या ऐवजी तुम्ही काय शिकवत आहे? जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला कळलंच असेल. क्लीन वॉटर आणि डर्टी वॉटरच्या तर त्याच प्रकारे मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं होतं. आपण रेकी उद्यापासून शिकूया. रेकीने आपण काय करू शकतो? बघा रेकी एवढी छान ऊर्जा आहे की आपण या आपल्या हस्तस्पर्शाने स्वतःला बरं करू शकतो. आणि फक्त हेच नाही तर फायनान्शियल प्रॉब्लेम जरी असल्या तरी रेकी शिकून आपण आपल्या त्या फायनान्शियल प्रॉब्लेमला सुद्धा त्याच्यावर सोल्युशन ही रेकी आहे. रेकीमध्ये असं काहीही नाही ज्या गोष्टी शक्य नाही आहेत आणि आपण त्या प्रवासाला उद्यापासून सुरुवात करूया. ओके.
रेखीचे काय आहे? रेकीमध्ये काही सिम्बॉल्स असतात आणि ते सिम्बॉल्स वापरून तुम्ही म्हणजे आता जेव्हा जी फर्स्ट आपण जी शिकणार आहोत ती आपली फर्स्ट लेवल आहे. रेकीची पहिली पायरी. ओके. आपला हा 5 दिवसाचा कोर्स म्हणजे रेकी फर्स्ट लेवल. अशा रेकीच्या 5 लेवल्स असतात. 5 लेवल्स आणि तुम्ही जर 3 लेवल्स केलं तर यू आर मास्टर हीलर. तुम्हाला 4 आणि 5 पायरी करायची काहीही गरज नाही. ज्यांना आमच्यासारखं शिकायचं असेल म्हणजेच ग्रँड मास्टर बनायचं असेल त्यांनी हा कोर्स म्हणजे 4th आणि 5th करायची असते. ओके. अदरवाईज 3rd लेवल जरी तुम्ही केलं तरी यू आर अ बेस्ट म्हणजे तुम्ही हीलर म्हणून ओळखले जाता. आणि तेव्हा तुमच्यामध्ये इतकी पॉवर आलेली असते की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही मग तो व्यक्ती कुठेही असो मी आता नागपूरला आहे तुम्ही मुंबई पुणे कुठेही असले तरीही मी तुम्हाला इथून उपचार देऊ शकते इतकी पॉवर तुम्हाला 3rd लेवल मध्ये आलेली असते. काही सिम्बॉल्स तिथे दिलेले असतात. आपल्या फर्स्ट लेवल मध्ये काहीही सिम्बॉल्स नाही आहे. आपण इथे सिम्बॉल्स देत नाही. 2nd आणि 3rd लेवल मध्ये सिम्बॉल्सचा वापर करून आपण ते उपचार करू शकतो. आणि हे शक्य केव्हा होत असते तर जेव्हा तुमचं शक्तिपात होतं. शक्तिपात कुणी ऐकलेला आहे का? शक्तिपात कुणी ऐकलेला आहे? ओके. तर शक्तिपात म्हणजे मी आधी क्लिअर करते की शक्तिपात म्हणजे काय? एक छोटस उदाहरण जेव्हा आपल्या घरचा नळ खराब होतो तेव्हा आपण कुणाला बोलवत असतो? प्लंबरला. राईट? प्लंबर काय करतो मग तो? त्याचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं त्याला तो बरोबर जोडण्याचं काम. तर शक्तिपात काय असतं तर ही जी रेकीची ऊर्जा ती आपल्या या पामचक्रामधून फ्लो होत असते. या पामचक्रामधून आपण जेव्हा हिलिंग करतो तर ही सगळी ऊर्जा इथून फ्लो होत असते. ओके. तर या ऊर्जा तुम्हाला वापरता आल्या पाहिजे. या ऊर्जा तुम्हाला वापरता आल्या पाहिजे म्हणजे या ऊर्जा आधीपासूनच आहेत पण ते तुम्हाला वापरता येत नाही. तर याचं काम जेव्हा शक्तिपात होतं तेव्हा तुम्ही या ऊर्जा वापरायला सुरुवात करत असता. म्हणजेच ब्रह्मांडाशी तुमचं कनेक्शन केलं जात असतं. ओके. आणि तेव्हाच मग तुम्ही बाकीचे जे तुम्हाला सांगितलेले आहे म्हणजे आपण जे आपलं 3rd डे राहील रेकी लेवल 1च्या 3rd डे तेव्हा तुमच्या अफर्मेशननी तुम्ही पाण्याला चव तुम्हाला जी चव पाहिजे आहे त्या प्रकारची चव तुम्ही आणू शकता. फक्त शक्तिपात झाल्यानंतर आणि जर शक्तिपात ज्यांचे झालेले नाही आहे ते शक्य होणार नाही. ओके. शक्तिपात समजलं की युनिव्हर्सशी तुमचं कनेक्शन केलं जातं त्याला शक्तिपात असं म्हणत असतात. ओके. शक्तिपातानंतरच तुम्ही तुमच्या अफर्मेशननी आपण शिकणार आहोत समोर आणखी पुढे भरपूर काही शिकायचं आपल्याला. पण हे शक्य कधी असतो तर शक्तिपात घेतलं तरच. ठीक आहे. क्लिअर आहे? मी खूप फास्ट होते माझं की समजत आहे? थम्स अप करा. क्लिअर आहे? ओके गुड. आपण उद्या रेकीचा इतिहास जाणून घेऊया. रेकी या आधी कोणी केलेला आहे का फर्स्ट लेवल? रेकी फर्स्ट लेवल कोणी केलेला आहे का? नाही. ओके. रेकी कुठून आली? कशी आली? व आपल्यापर्यंत कशी पोहोचली? आपण उद्या रेकीचा इतिहास जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे आपण रेकी शिकतो आहे. तर ती रेकी म्हणजे काय? बरोबर ना? जी विद्या आपण शिकणार आहोत त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचे आहे. राईट? आपण बघूया उद्या रेकीचा इतिहास. आणि उद्या त्यांनी ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून राहाल. ओके? ओके. हा बोला. अनम्यूट करा. अनम्यूट करा. मग ते शक्तिपाठ कुठल्या लेवलमध्ये येतं म्हणजे रेकीच्या? रेकीच्या फर्स्ट लेवलमध्ये फर्स्ट लेवलचं शक्तिपात होतं. 2nd लेवलमध्ये 2nd लेवलच्या, 3rd लेवलच्या 3rd म्हणजे 5 लेवल्स आहे. तुमच्या म्हणजे ज्यांना माझ्यासारखं शिकवायचं नसेल तर त्यांनी फक्त 3 लेवल करायचे असतात. तर प्रत्येक लेवल्समध्ये शक्तिपात होतं. ओके. प्रत्येक लेवलचा हा वेगळा वेगळा असतो. म्हणजे फर्स्ट लेवलचा आपला राहील म्हणजे मी तसं ग्रुपवर मेसेज टाकेल. तर 3rd डेला म्हणजे परवा मॉर्निंगला सकाळी असतो तो. हम्म. हम्म. चालेल चालेल. ठीक आहे. सकाळी आपण शक्तिपात घेत असतो आणि त्यानंतर मग तुमचं ऍक्टिव्हेशन केलं जातं म्हणजे की तुम्ही त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट केल्या जातात आणि त्यानंतर मग तुम्ही वापरू शकता. सकाळी किती वाजता? सर 7:30. 7:30 वाजता. 7:30 वाजता.
मी तसं ग्रुपवर मेसेज टाकणार आहे. उद्या नाही आहे आपला शक्तिपात. आपण उद्या रेकीचा इतिहास जाणून घेणार आहोत डिटेल्स मध्ये आणि त्यानंतर मग परवा मी तुम्हाला उद्या शक्तिपाताची माहिती मी तुम्हाला देणार आहे. ओके. उद्या हाच तर येस 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 आपली लिंक सेम राहणार आहे. जी लिंक आज आलेली आहे ती डेली तीच लिंक राहणार आहे. त्याच लिंकवर तुम्हाला जॉईन करायची आहे. आणि आपलं प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचे युट्यूब चॅनल आहे. हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड होणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके. सो कुणाला काही प्रश्न आहे? कुणाला काहीही प्रश्न असेल तर निसंकोच तुम्ही मला विचारू शकता. कुठलेही प्रश्न असले तरी. ओके. फक्त हँड राईज करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुणाला काय विचारायचं आहे म्हणून. ओके. सो मला वाटत नाही की कुणाला तरी काही नाहीये. चला काहीही कुणालाही प्रश्न विचारायचे नाही. थँक्यू. गुड. आपण उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर 12:30चा. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. 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 थँक्यू सो मच.